नवीन लेअर घेतली. आता ब्रश जर बनवायचा आहे तर मी स्टार्टिंग पासून दाखवते. बेसिक शेप्स पासून ब्रश बनवूया. शेप क्रिएट केला रेक्टँगलचा. व्हर्टिकल ठेवू शकता किंवा हॉरिझॉन्टल, सॉरी 45 डिग्री, जसा अँगलने तुम्हाला पाहिजे तसा ठेवू शकता. मी आता सरळ ठेवला आणि इथे गेली एडिट मध्ये जाऊन डिफाईन ब्रश प्रीसेट. इथे नाव दिलं 1. ओके, आता हा ब्रश माझा रेडी असेल. बी टाईप केलं ब्रश मध्ये, ब्रश प्रीसेट मध्ये गेले मी. ब्रशेस मध्ये मला हा कॅलिग्राफी 1 म्हणून ब्रश मिळाला जो ऑलरेडी आहे. ओके, आता ब्रश सेटिंग मध्ये जायचं. आता मला जर देवनागरी करायचं असेल तर मी 45 डिग्रीचा कोन घेणार. जर मी इंग्लिश करत असेल तर 125. आपोआप येतो तो. आता आपण मराठी करतोय. 135. हा, मी काही जास्त केलं का? 25 होतं की 120. नाही. कसं आहे सांगते, आता मी नॉर्मली मला ह्याची सवय आहे पेन टॅपची, म्हणून मला हे इझी जाते. पण काही जण माऊस वरती सुद्धा पेंटिंग करतात, मग त्यांना सरळ लाईन काढायला पण माऊस वरती जमते, ती येते. पण काही काहींना असं पण जमते, कळलं? आणि ते सरळ मला नाही जमत आहे, जरा ही एक आधी कशी पण जमते शेप न दाबता पण. मग त्यांना सुद्धा कॅलिग्राफी करता येऊ शकते. आता ह्याचा उपयोग आहे ना, मेन हा कॅलिग्राफीसाठी फक्त ऍज अ स्ट्रोक फिरवायला किंवा पेन म्हणून इझी होतो. आता ह्याचा यूज डिफरंट, म्हणजे दुसऱ्या कामासाठी यूज होतो. ह्याचं स्वतःचं ब्रशचं हे, समजा मी दुसरा ब्रश घेतला ना, हा ब्रश राऊंड ब्रश घेतलाय, तर ह्याच्या ब्रश सेटिंग मध्ये जाऊन पेन साठी स्पेशल ऑप्शन असतो, कंट्रोल, इथे पेन प्रेशर. सॉरी, काहीतरी प्रॉब्लेम झाला याचा. मग ते काय होतं, मी जेवढा फोर्स करेन, मी अलगद केलं तर ही लाईन बारीक होते, जोरात केलं तर ही लाईन हे आहे चालू. म्हणजे कळलं? पेन्सिल कशी आपण हळू पकडतो, आता मी हळू केलं तरी बारीक येते. जर मी हळू जसं जसं हे करीन तसं तसं ते मोठं होत जातं. पेंटिंग साठी, डिजिटल पेंटिंग करतात ना, डिजिटल पेंटिंग त्याच्यासाठी तो ब्रशचा उपयोग होतो. कॅलिग्राफी करतोय तर म्हणजे ऍज अ पेनने आपल्याला हाताला माझ्या सवय आहे ना, आणि या पेनची सवय आहे म्हणजे माऊसची, त्याच्यामुळे मी हे यूज करते. साईज प्रमाणे करू शकतो. आता समजा आपण फोटोशॉप मध्ये लेअर वरती काम होतं, आता मी इथे शिफ्ट दाबून हॉरिझॉन्टल लाईन करते. कोणी हातानेही काढू शकतं, कोणी समजा असंही काढू शकतं, कळलं? शक्यतो लेअर वेगवेगळे घ्यायचे जेणेकरून कामात फ्रीडम मिळते. हा, ते फोटोशॉप मध्ये ज्यांना सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे किंवा जे यूज करतात ना, त्यांना कळतं. म्हणजे जर परत करेक्शन करायचं असेल तर 30 लेअर ओपन होते. आता मी इथे एका लेअर वरती हे काम केलंय, हॉरिझॉन्टल लाईन काढली. दुसऱ्या लेअर वरती समजा मी एखादा शब्द काढला, हा काढला, परत ह्याच्यावरती समजा हा काढला, गणपती लिहायचंय मला, तर मी एक एक शब्द समजा एका ह्याच्यावरती काढत गेली. तर पुढे मागे मला काही चेंज करायचं असेल तर मग मी तो हे करू शकते. आता एक लेटर माझं चुकलंय तर मी त्याला डायरेक्ट रिप्लेस करू शकते, दुसरं काहीतरी ऍड करू शकते त्याच लेअरवर किंवा तिथे ऍड करू. असं फोटोशॉपचा हा एक फायदा असतो, म्हणजे डिजिटली हा एक फायदा असतो की आपण हे ऍड करू शकतो. मी हे समजा भरून येते,
हे लिहिलं. काही डिटेल्स आता समजा मला जर ही लाईन नको आहे तर मी ही काढली, ह्याच्या जागी मी दुसरी रिप्लेस करते, असंही करू शकतो. ओके, हे झालं, हे केलं, ह्याला ग्रुप केलं मी. आता ह्याला हे डायरेक्ट पीएनजी बनतं, डायरेक्ट मी ह्याच्यावर केलं तर बॅकग्राऊंड वेगळ्या वेगळ्या लेअरवरती काम केलेलं. मी बॅकग्राऊंड पण हाईड केलं आणि हे केलं. ह्याला जर तुम्हाला दुसऱ्या छोट्या साईज मध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर कधी पण हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट हे माहित असेल ना, हा ते करून करायचं. आता ह्याच्यामध्ये मी एडिट पण करू शकते, म्हणजे कलर पण करू शकते. एक काम करूया, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. तर ह्याला कलर करायचा आहे तर मी डबल क्लिक करून हा एक लेअर स्टाईल म्हणून एक ऑप्शन येतो. इथे मी त्याला ग्रेडियंट मध्ये हे करू शकते. ग्रेडियंट मध्ये कलर ओव्हरले मध्ये कलर हे करू शकते, कोणता हवाय तो, किंवा ग्रेडियंट मध्ये पण मी कलर देऊ शकते. समजा ओके केलं. आता फ्लॅटही ठेवू शकता, कोणाला काय ऍड करायचंय शॅडो किंवा काही ते पण करू शकतो. स्ट्रोक डबल हे करायचंय तर ते करू शकतो. हे एक पद्धतीने झालं ग्रेडियंट, डायरेक्ट कलर हे करू शकतो. दुसरी पद्धत सांगते. ह्याला आता मी वरती एक्स्ट्रा लेअर घेतली, क्लिपिंग मास्क. हा राईट. तर क्लिपिंग मास्क मध्ये ना वेगवेगळे ब्रशेस असतात आपल्याकडे पॅटर्न्सचे. माझ्याकडे जास्त नाही आहेत पण मला यूज होत नाही. तर समजा मी हा घेतलाय, क्लिपिंग मास्क करतोय. ओके, जिथे पाहिजे तिथे आपल्याला कलर भरायचा. मी एक पूर्ण करून घेतले. गोल्डन टेक्स्चरच्या इमेजेस वगैरे त्या पण मध्ये टाकू शकते किंवा बाहेर पण टाकू शकते. नॅचरली आपण जे म्हणजे आपण रिअल कॅनव्हास वरती जो इफेक्ट करतो, कधी कधी आपल्याकडून चुकून सांगतं किंवा आपण करतो, देतो त्याला इफेक्ट, आर्टिस्टिक लुक येतो. हा, तर ते करू शकतो. बॅकग्राऊंड असेल, बॅकग्राऊंड कसं आहे म्हणजे तुम्ही क्रंच इफेक्ट घ्या, कॅनव्हासचा इफेक्ट घ्या किंवा
टोटल मी बुक केलं, साईज कमी जास्त करता येते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये लायचं झालं, आता हे झालं एका ह्याच्यामध्ये हा. स्ट्रोक आपण देवनागरीचा यूज केला. तर समजा राऊंड ब्रश मध्ये लिहायचं असेल तर फोटोशॉप मध्ये राऊंड ब्रशेस पण असतात. कोणताही घेऊ शकता, पण घेऊ शकतो. आता मी ट्राय करते इफेक्ट द्यायला मोठा होतो का. मी इथे दुसऱ्या लेअर वरती लिहून घेतलं, समजा कलर चेंज केला, इथे लिहिते मी कुठेही नंतर मग आपण ते कुठेही कंपोजिशन प्रमाणे आपण प्लेस करू शकतो. आता समजा मी इथे प्लेस केलं, इथे चांगलं नाही वाटत तर इथेच राहू दे. हे झालं. मग हे पूर्ण क्रिएटिव्ह झालंय ना, तर आता ह्यातलं डिझाईन व्हायचं. आता समजा ग्रीटिंग असेल तर मी त्याचा कसा उपयोग करेन. हे घेतलंय, हे घेतलं, हे डुप्लिकेट केली, साईज कमी जास्त करू शकतो आपण. ॲज अ लेआउट पण बनवू शकतो एखाद्या स्ट्रोकचा किंवा कसा. तर मग ही ओपॅसिटी कमी करून किंवा नुसते ते रिपीट करतात माहिती हे असे त्याचं बॅकग्राऊंड. हा, बॅकग्राऊंड बनवू शकतो. ट्रेंडिंग आले ना सिनेमॅटिक बॅनर्स याचं वाढदिवसाचं. काही शब्द हे करू शकतात, म्हणजे जसं पाहिजे. पौर्णिमा असेल तर किंवा आता एखाद्या गुरु पौर्णिमा आहे तर आपण तो श्लोक लिहू शकतो. कोणता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू पण लिहू शकतो, किंवा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा वगैरे वगैरे. तो इंग्लिशची सेम ब्रश सेटिंग मध्ये कॅलिग्राफी ब्रश केला. इंग्लिशचा शब्द actually
प्लेसमेंट मी हे करू शकते. हा वेगवेगळ्या लेअर वरती घेतल्यामुळे हा. तेवढं कडक होईल. हा. समजा मी जर प्रत्येक लेटरला मला काय करायचं असेल, समजा याला मी मोठं करायचं असेल, किंवा कसं म्हणजे मोठं करायचं असेल. अँगल वगैरे चेंज करते. हा. पण पांढरे रंग ट्राय करूया. जर नसेल अंदाज येत ना तर नुसती बेसिक लाईन म्हणजे कुठे आपल्याला लेवलला आणायचं ते पण करू शकतो. Angle झाला.
जसं पाहिजे तसं त्या हेही काढू शकते ह्याच्यावरती. डेकोरेट करण्यासाठी अजून सर्कल काढायचं तर नेट वरून जर समजा काढूही शकतात ना, प्रिंटही घेऊ शकते. असं केलं रंगला आपल्याला दाखवायला. व्हाईटच नाही. तुम्ही हे इथे पाहिजे तर इथे किंवा ह्याच्या जागी पण ठेवू शकता. जर सेंटरला पाहिजे असेल तर तुमच्यावर आहे, तुम्ही पर्ल इफेक्ट देऊ शकता त्याला. हॅलो, त्याला सुद्धा सेम ग्रेडेशन इफेक्ट देऊ शकतात किंवा 3D इफेक्ट पण देऊ शकतात.